हाय हॅलो नमस्कार, तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। तर उपवास असला की आपण नेहमीच ठरल्याप्रमाणे साबुदाण्याची खिचडी, साबुदाण्याचे वडे, त्याचप्रमाणे वरीचा भात, तसेच रताळ्याची भाजी असे वेगवेगळे पदार्थ बनवतो। तर आता आषाढी एकादशी जवळ आलेली आहे, तर आज आपण बनवणार आहोत उपवासासाठी खास स्पेशल शेंगदाण्याचे लाडू। तर जास्त वेळ न घालवता चला सुरुवात करूया आपल्या आजच्या रेसिपीला। त्यासाठी आपल्याला इथे लागणार आहेत शेंगदाणे, गूळ, बदाम, पिस्ता, वेलची, तूप, तुम्ही काजू घेतले तरीही चालेल। आता सुरुवातीला आपल्याला इथे शेंगदाणे पॅनमध्ये भाजून घ्यायचे आहेत। तर इथे मी 1.5 कप शेंगदाणे घेतलेले आहे, म्हणजे 1.5 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत। हे आपल्याला मध्यम आचेवरती भाजून घ्यायचे आहेत। गूळ आणि शेंगदाणे एकत्र खाणे हे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे, आपल्या सर्वांनाच माहिती आहे। म्हणजे यामध्ये भरपूर प्रमाणात लोह, कॅल्शियम, फायबर तसंच प्रथिने असतात, ज्याचा आपल्या आरोग्यासाठी खूप चांगला फायदा होतो। रोज सकाळी तुम्ही नुसतं शेंगदाणे आणि गूळ जरी खाल्ले तरी आपल्या आरोग्याला खूप छान फायदे होतात। म्हणजेच पचनक्रिया सुधारते, रोगप्रतिकारशक्ती वाढते, आपलं वजन नियंत्रणात राहते आणि सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे आपल्याला एनर्जी मिळते। इथे आपले शेंगदाणे साधारण भाजत आल्याच्या नंतर इथे आपल्याला बदाम आणि पिस्ता घालून घ्यायचे आहेत। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घालू शकता आणि वेलची 4-5 दाणे घालून घ्यायचे आहेत, म्हणजे तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता। वेलची घातल्यामुळे स्वाद छान येतो। ड्रायफ्रूट मी इथे अर्धा वाटी घेतलेला आहे, जे शेंगदाण्यांना माप घेतलेलं तेच कपाने मी माप घेतलेलं आहे। आणि आता हे सर्व व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आपल्याला। मध्यम आचेवरती शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत, नाहीतर मग ते करपले जातील। आता इथे आपले शेंगदाणे आणि ड्रायफ्रूट भाजून झालेले आहेत। आता हे आपल्याला एका डिशमध्ये काढून घ्यायचे आहेत आणि थंड करून घ्यायचे आहेत। आता हे शेंगदाणे थंड झाल्याच्या नंतर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये ग्राइंड करून घ्यायचे, ह्याची पूड बनवून घ्यायची आहे। इथे मी ग्राइंड करून घेतलेली आहे, बघू शकता तुम्ही। मी बारीक पूड करून घेतली आहे। तुम्हाला थोडी जाडसर हवी असेल तर तुम्ही जाडसर ही पूड बनवू शकता। मी अशा प्रकारे सर्व पूड बनवून घेतलेली आहे। त्यानंतर आता पुढची प्रोसेस करायची आहे आपल्याला। तर इथे पॅनमध्ये मी 2 चमचे तूप घालून घेते आहे। आणि आता यामध्ये मी 1 कप गूळ घालून घेते। मी गूळ बारीक चिरून घेतलेला आहे। शेंगदाण्यासाठी जो मी कप वापरलेला होता त्या कपानेच मी हे गूळ घेतलेले आहे। तर 1.5 कप शेंगदाणा घेतलेले आहेत आणि 1 कप गूळ वापरलेला आहे।
गूळ आपल्याला मंद आचेवरती वितळवून घ्यायचा आहे. चमचा फिरवत राहायचा आहे आणि मंद आचेवरतीच गूळ वितळवायचा आहे. आता इथे आपला गूळ वितळत आलेला आहे, तुम्ही बघू शकता. आपल्याला गूळ फक्त वितळवायचा आहे, त्याला तार नाही सुटली पाहिजे, नाहीतर लाडू कडक होतील आपले. इथे पूर्ण गूळ वितळून झालेला आहे. आता यामध्ये आपण जी शेंगदाणा आणि ड्रायफ्रूटची पूड बनवलेली आहे ती घालून घ्यायची आहे आणि मिक्स करून घ्यायची आहे. व्यवस्थित सर्व मिक्स करायचं आहे. गूळ आणि पूड व्यवस्थित मिक्स झाली पाहिजे. आता गॅस बंद करून व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. तर आता इथे हे छान मिश्रण झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. असं सुटसुटीत झालेलं आहे, चिकटत नाहीये पॅनला. आता आपल्याला लाडू वळून घ्यायचे आहेत. तर तुम्हाला पातळ वाटलं मिश्रण तर त्यामध्ये तुम्ही थोडंसं शेंगदाण्याची पूड बनवून टाकू शकता, तशी तर गरज लागत नाही. आणि जर कडक वाटलं तर तुम्ही थोडंसं तूप गरम करून मिक्स करू शकता. आता इथे गरम आहे, हाताला चटके लागतात वळताना. तर इथे असं आपल्याला सर्व लाडू वळून घ्यायचे आहेत. थोडंसं हाताला तूप लावून घेतलं वळायला तरी चालेल, गरम असल्यामुळे. आणि गरम गरमच वळायचे आहेत. तुम्हाला जी साईज बनवायची त्या साईजप्रमाणे तुम्ही बनवू शकता. तर अशा पद्धतीने आपले शेंगदाण्याचे लाडू अगदी मोजक्या साहित्यामध्ये झटपट बनवून झालेले आहेत. तर कसा वाटला तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट्स करा आणि अशाच नवनवीन रेसिपींसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.